गुड मॉर्निंग क्लास. हाव इज इट गोईंग? हाव आर यू ऑल? खूप दिवसांनंतर ऑनलाईन लेक्चर्स सुरू झालेले आहेत आणि ऑप्टिक्सच्या तिसऱ्या भागात मी सर्व गुणी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. व्हिडिओची लेंथ फार नको मोठी करायला, तुम्हाला कंटाळा येतो म्हणून ऑप्टिक्सचा दुसरा भाग आपण ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सपर्यंत आणून स्टॉप केला होता. आठवतं आहे ना? आणि त्याच्या पुढं मी म्हटलं होतं की मी तुम्हाला शिकवील रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हो ना? ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणत्या लेटरने रिप्रेझेंट केली होती आपण? स्मॉल एन या लेटरने रिप्रेझेंट केली होती. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशी लिहिली जाते: रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. पण ज्यावेळेस आपण असं म्हणतोय की ही जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे एन किंवा म्यू या लेटरने रिप्रेझेंट केली जाते, तर ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स की जिला मी ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणते, त्यावेळेस पहिलं माध्यम हे नेहमीच व्हॅक्यूम असेल किंवा एअर असेल. कळते का तुम्हाला मी काय म्हणते ते? म्हणजे फर्स्ट मीडियम ज्यावेळेस एअर असेल किंवा व्हॅक्यूम असेल आणि दुसरं मीडियम असेल सपोज वॉटर, ग्लास, ऑइल, केरोसिन, काही असू देत, मग पहिलं माध्यम एअर असायला हवं किंवा व्हॅक्यूम असायला हवा आणि लाईट एअरमधून दुसऱ्या ऑप्टिकली डेन्सर मीडियममध्ये एंटर व्हायला हवा. आणि त्या दुसऱ्या माध्यमाची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी लिहील ती अशी असेल 1n2 किंवा एअर n2, किंवा इथं मी काही नाही लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे आपण असं लिहिलं होतं की n2. मग असं ज्यावेळेस मी लिहिते की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम, त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायचं, तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की अशी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहिली गेली याचा अर्थ पहिलं माध्यम काय आहे तर एअर आहे किंवा व्हॅक्यूम आहे. ठीक आहे? ही होती ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आपण डेफिनेशन करत असताना अशी डेफिनेशन केली होती n2 = c/v. सी म्हणजे काय होतं बरं? तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर ऑर व्हॅक्यूम की जी लिहिली जाते 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी. हो ना? आणि दुसरं माध्यम मी असं म्हणते की सपोज ग्लास आहे, मग मी हे म्हणते की स्पीड ऑफ लाईट इन ग्लास की जो व्ही ग्लासने आपण रिप्रेझेंट करतो तो असेल सपोज 2 × 10⁸ मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद कॅन्सल आउट होऊन जाईल. 10⁸ कॅन्सल आउट होऊन जाईल आणि 3/2 असेल 1.5. हो की नाही? प्युअर नंबर असणार आहे, युनिटलेस अँड डायमेन्शनलेस अशी ती क्वांटिटी असते की जिला तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणताय. आणि की ज्यावेळेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे तर ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. म्हणजे लाईट एअरमधून किंवा व्हॅक्यूममधून कुठं एंटर झालेला आहे तर ग्लासमध्ये. ठीक आहे? म्हणजे ही जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी फाइंड आउट केली ना इथं 1.5, ही कुणाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल माहिती आहे? ही ग्लासची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते तर ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला असं सांगणारा नंबर आहे की ज्यावेळेस लाईट एअरमधून ट्रॅव्हल होत होत तो ग्लासमध्ये एंटर झालाय, त्यावेळेस एअरच्या कम्पॅरेटिव्हली ग्लासमध्ये असलेला लाईटचा स्पीड 1.5 टाइम्स कमी झालाय, डिक्रीज झालाय. म्हणजे जी व्हेलॉसिटी आहे एअरमध्ये असणारी किंवा व्हॅक्यूममध्ये असणारी, तुम्हाला माहिती आहे की लाईटचा जो स्पीड आहे तो सगळ्यात जास्त कुठं आहे तर व्हॅक्यूममध्ये आहे. आणि त्यासाठीची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण लिहितो 1. आणि तो थोडा कमी कशामधून आहे तर एअरमधून आहे, की ज्यामुळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थोडी वाढलेली आहे. ती असते की n = 1.000273. हे तर शिकलो ना मागच्या लेक्चरमध्ये, आठवतंय ना? विसरून तर नाही ना गेलो? तर एअरच्या विथ रिस्पेक्ट टू ज्यावेळेस मी म्हणते की ग्लास, म्हणजे लाईट एंटर होतो एअरमधून कुठं तर ग्लासमध्ये, मग ग्लासमध्ये तर स्पीड काय होणार आहे तर ऑब्व्हियसली कमी होणार आहे. तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे. पण मग किती पट कमी झाला,
किती टाइम्सने तो डिक्रीज झाला हे सांगण्याचं काम कोण करते, तर ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स करते. पण मग ह्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला ॲब्सोल्यूट कधी म्हणायचं हे तुमच्या लक्षात असू दे, की ज्यावेळेस पहिलं जे माध्यम आहे, हे जे पहिलं मीडियम आपण लिहितोय ना, ते नेहमीच काय असायला पाहिजे, तर एअर असायला पाहिजे किंवा व्हॅक्यूम असायला पाहिजे. ठीक आहे. आता आपल्या या लेक्चरला आपण डिस्कस करणार होतो रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे पहिलं एखादं माध्यम असेल, म्हणजे इथे एअर सुद्धा असू शकेल, आणि दुसरं काहीतरी माध्यम असेल, म्हणजे वॉटर असेल, ग्लास असेल. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये असं कंपल्शन नाही आहे की पहिलं जे माध्यम आहे ते एअरच असावं, असं नाही. ठीक आहे. ज्यावेळेस माध्यम एअर आहे, फर्स्ट मीडियम एअर आहे, सेकंड मीडियम दुसरं काहीतरी आहे, इथं मी घेतलं होतं की ग्लास आहे, त्यावेळेस त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला मी म्हणते ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी कोणतीही पेअर असू शकते ऑप्टिकल मीडियमची. फॉर एक्झाम्पल, पहिलं माध्यम असेल वॉटर आणि दुसरं माध्यम असेल ग्लास, किंवा फर्स्ट मीडियम असेल ऑइल अँड सेकंड मीडियम असेल प्रिझम. काहीही कॉम्बिनेशन असू शकतं माध्यमाचं, मीडियमचं. एअरसुद्धा असू शकतं, एअरसुद्धा असू शकेल, की ज्यावेळेस तुम्ही लिहित आहात रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण मग ज्यावेळेस तुम्ही एअर लिहाल त्यावेळेस तुम्हाला रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणता येणार नाही. त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला तुम्हाला म्हणावं लागेल ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कळतंय का? आणि ज्यावेळेस इतर पेअर आहेत त्यावेळेस तुम्ही त्याच्यासाठी काय लिहाल, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. लिहिली कशी जाते, ही अशीच लिहिली जाणार आहे. ठीक आहे. इथं असेल फर्स्ट मीडियम आणि इथं असेल सेकंड मीडियम. मग मी आता या पेअरसाठी कसं लिहिलं माहिती आहे, एन माझं पहिलं मीडियम आहे वॉटर अँड सेकंड मीडियम आहे ग्लास. मग मी म्हणेल कसं माहिती आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. म्हणजे मला ग्लास ह्या माध्यमाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायची आहे. कोणाच्या कम्पॅरेटिव्हली, कोणत्या मीडियमच्या कम्पॅरेटिव्हली, तर मीडियम पहिलं जे माध्यम आहे ते काय आहे, वॉटर. म्हणजे आपण काय फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय, कळतंय का तुम्हाला, की ज्यावेळेस लाईट वॉटरमधून ग्लासमध्ये एंटर झाला त्यावेळेस लाईटची व्हेलॉसिटी किती टाइम्सने कमी झाली हे फाइंड आउट करण्याचा आपण प्रयत्न करतो ज्यावेळेस आपण काय लिहित असतो, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहित असतो. ठीक आहे. येत आहे तुमच्या लक्षात. ज्यावेळेस सी बाय व्ही, सी म्हणजे इथं असेल व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम, आणि इथं की ज्यावेळेस मी रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणते त्यावेळेची डेफिनेशन करत असताना मी कशी बरं करील, बघा बरं. (1n2) मी मागच्या लेक्चरमध्ये पण म्हटलं की म्यूने सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रिप्रेझेंट केली जाते. तुम्हाला असं नसेल रिप्रेझेंट करायचं तर तुम्ही असं रिप्रेझेंट करू शकता, तुम्हाला असे नसेल लिहायचं तर तुम्ही असंही लिहू शकता. हे असं मी म्हणते की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम असं जरी लिहिलं ना तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला डेफिनेशन लिहायला शिकवते. कोणाची, तर रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची. 1n2 आपण एक माध्यम कन्सिडर करूया, म्हणजे ते एक्झाम्पल तुमच्या कायम लक्षात राहील. वॉटर ही आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि इथं काय आहे तर ग्लास. मग आपण कसं लिहितोय बरं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ, हे दुसरं माध्यम आहे, सेकंड मीडियम, आणि हे आहे फर्स्ट मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर, किंवा कसं लिहू शकता, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. हो की नाही. मग आता मी पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला म्हटलं की कोणत्याही माध्यमाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही व्हेलॉसिटीला कशी असते, तर इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये असते. म्हणजे जर मला असं लिहायचं असेल तर पहिल्या माध्यमाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1 डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1 स्पीड ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम. इथं दुसऱ्या माध्यमाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. मग ज्यावेळेस मी n1/n2 लिहील, ह्या दोघांचा रेशो घेईल
त्यावेळेस तो असा लिहिला जाईल ना, N1/N2 इज इक्वल टू, हे इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये असल्यामुळं म्हणजे मी डिरेक्टली असं लिहू शकते N1 इज इक्वल टू 1/V1 किंवा N2 इज इक्वल टू 1/V2. मग हा रेशो असा होईल ना, N1/N2 इज इक्वल टू V2/V1. हो ना. मग ही डेफिनेशन अशी केली जाते, किंवा 1μ2 किंवा 1N2 हा जो रेशो आहे तो असा लिहिला जातो N2/N1. मग बघा, या 1N2लाच मी असं डिस्क्राईब करील. 1N2 म्हणजेच काय असते तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. आणि व्हेलॉसिटीचा रेशो तुम्ही बघितला, N1/N2 होतं त्यावेळेस V2/V1 होता. आता N2/N1 आहे तर काय असेल, V1/V2 असेल. मग जर तुम्हाला कुणी डिफाईन करायला सांगितलं रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर तुम्ही असं डिफाईन करायचं, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. असं नेसेसरी नाही आहे की प्रत्येक वेळेस पहिलं माध्यम वॉटरच पाहिजे आणि दुसरं माध्यम ग्लासच पाहिजे, असं नाही आहे. कळतंय का. पहिलं जे माध्यम आहे ते दुसऱ्या माध्यमाच्या कम्पॅरेटिव्हली काय असावं तर रेअर असावं, किंवा दुसरं माध्यम पहिल्याच्या कम्पॅरेटिव्हली काय असावं, डेन्सर असावं. लाईट रेज रेअरमधून डेन्सरमध्ये ट्रॅव्हल होऊ शकतं ते, किंवा डेन्सर मीडियममधून ते ट्रॅव्हल होऊ शकतं ते रेअर मीडियममध्ये. ठीक आहे. लाईट तर कसाही ट्रॅव्हल होऊ शकणार आहे. मग रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहिल्यानंतर मी असं म्हणते की आपण डेफिनेशन करायला शिकतोय रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज डिफाईन्ड ॲज, हे काय दिसतोय तुम्हाला, द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम टू द स्पीड ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. बघा, इथं मीटर पर सेकंद व्हेलॉसिटीसाठीचं एस आय युनिट, इथं पण मी काय लिहील तर मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद मीटर पर सेकंद कॅन्सल आउट होऊन जाईल. म्हणजे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही सुद्धा काय असेल तर एक युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी असेल. हो ना. ठेवताल ही गोष्ट लक्षात. किंवा तुम्ही असं सुद्धा डिफाईन करू शकता की रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. एक तर व्हेलॉसिटीच्या अकॉर्डन्स तुम्ही डेफिनेशन लिहू शकता, किंवा तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या अकॉर्डिंग रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन लिहू शकता. हो की नाही. सोपे होते ना दोन्ही डेफिनेशन. महत्त्वाचे आहेत, परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात ह्या दोन्ही डेफिनेशन. ठीक आहे. जायचं पुढं. पुढे जात असताना तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ह्या फिनॉमिनॉन जिथं ऑब्झर्व केला जाईल अशी 2 एक्झाम्पल्स दिलेली आहे. पहिलं आहे, when seen from outside the bottom of a water body appears to be raised. This is due to refraction at the plane surface of water. ज्यावेळेस आपण एखाद्या स्विमिंग पूलमध्ये किंवा एखाद्या वॉटर टँकमध्ये पाहतोय, त्या वॉटर टँकमध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे, तर तो ऑब्जेक्ट खरोखर जितक्या डेप्थवरती आहे ती खरी डेप्थ आपल्याला न समजता आपल्याला असं वाटतं की तो ऑब्जेक्ट आहे त्या ठिकाणापासून थोडासा वर आलेला आहे. स्विमिंग पूलची खरी खरी खोलीसुद्धा बघा ना, आपल्याला समजत नाही, आपल्याला त्याची डेप्थ लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की तो उथळ आहे, पण ॲक्च्युली तो काय असतो तर खोल असतो. हो की नाही. त्याची डेप्थ जास्त असते. कोणत्याही वॉटर बॉडीबद्दल आपण ही गोष्ट ऑब्झर्व करू शकतो. अगदी साधासा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला करून दाखवते बघा, म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते लक्षात येईल. हे पहा, एक ग्लास घेतला आहे, काचेचा ग्लास आहे साधा आपल्या घरामध्ये असलेला. इथं ठेवते मी. इथं दिसतोय तुम्हाला, 1 रुपयाचा कॉईन आहे माझ्याकडं. 1 रुपी कॉईन आहे.
इथं ठेवते खाली, ग्लास वर उचलते, खूप जास्त वर उचलला, कॉईन दिसतोय तुम्हाला. आता हा ग्लास हळूहळू मी कॉईनकडे नेते. बघा तो कॉईन केवढा मोठा दिसायला लागलाय आपल्याला. खरं खरं हा कॉईन एवढा मोठा होता का हो? बघा बरं पुन्हा, किती लहान आहे ना तो. पण ग्लासमधून पाहिल्यानंतर मात्र कसा दिसतोय तर मोठा दिसतोय, हो ना. दुसरा एक एक्सपेरिमेंट करूया. हा ग्लास, कॉईन टाकते त्याच्यामध्ये, आता तुम्ही कॅमेऱ्यामधून पाहत असताना बघा तो खोल जेवढा दिसतोय त्याची जी डेप्थ आहे ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा आता मी ह्या ग्लासामध्ये पाणी ओतते. तुम्ही घरी सुद्धा करून पाहू शकता. असं नाही की मी दाखवलेला एक्सपेरिमेंट सुरुवातीचा आणि शेवटचा एक्सपेरिमेंट आहे, असं नाही आहे. तुम्ही करून पहा. बघा आता तुम्हाला असं वाटतंय ना तो कॉईन थोडासा वर आलाय, म्हणजे आधी जेवढी त्याची डेप्थ होती तेवढी आता नाही राहिलेली. त्या डेप्थपासून तो कॉईन मला असं वाटतं की वर उचलला गेलाय, पण तसं नाही आहे. तो जिथं आहे तिथंच आहे. पण मला मात्र असं वाटतंय की तो कॉईन वर आला गेलाय, म्हणजे जी डेप्थ आहे ती काय झालेली आहे तर उथळ झालेली आहे आणि तो कॉईन मला अगदी सहज दिसू शकतोय. तुम्ही सुद्धा करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि हे जे सगळं होतंय ते कशामुळे होतंय तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे होतंय. ठीक आहे. मग आता हे जे काही मी तुम्हाला करून दाखवलंय, हा जो काही आपण एक्सपेरिमेंट बघतोय आता, तो एक्सपेरिमेंट आपल्याला रे डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये शिकायचा आहे, हो की नाही. म्हणजे असं काय होतं, माझ्या डोळ्यांना असा भास का झाला की तो कॉईन वर उचलला गेला आहे, तर यावेळेस जो काही रिफ्रॅक्शन फिनॉमिना घडून आला त्यामध्ये वॉटरची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहिली गेली ती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशी लिहिली जाते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज इक्वल टू रियल डेप्थ अपॉन apparent depth. apparent म्हणजे आभासी, रियल म्हणजे खरी खरी डेप्थ. पण मला असा आभास होतोय की तो कॉईन थोडासा वर उचलला गेलाय, म्हणजे त्याची जी डेप्थ होती ती कमी झालेली दिसते की ज्यावेळेस मी त्या ग्लासमध्ये वॉटर ॲड करते. आणि मग जे काही मला दिसतंय, ज्याचा मला भास होतोय, तो काय आहे तर ॲपॅरंट डेप्थ आहे. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर काय असते तर ती एक रेशो असते. कशाचा तर रियल डेप्थचा ॲपॅरंट डेप्थ बरोबर घेतलेला रेशो. मग ही जी गोष्ट आहे ती आपल्याला काय करायची आहे, प्रूव्ह करायची आहे. बघा एखादा ग्लास स्लॅब असेल, म्हणजे एखादी काचेची चिप असेल आणि तिच्या खाली जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट ठेवला असेल तर तो ऑब्जेक्ट तुम्हाला वर उचलल्यासारखा दिसतो. म्हणजे ती जी खोली आहे, डेप्थ जी आहे ती कमी झालेली तुम्हाला दिसते. इथं सुद्धा काय आहे तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. किंवा एखादा वॉटर टँक आहे आणि त्या वॉटर टँकमध्ये जर आपण एखादा ऑब्जेक्ट त्याच्या बुडाशी ठेवला तर तो ऑब्जेक्टसुद्धा आपल्याला काय दिसणार आहे तर वर उचलल्यासारखा दिसणार आहे, म्हणजे त्याची डेप्थ कमी झालेली दिसणार आहे. खरं खरं जे आहे ती असेल रिअल डेप्थ. आणि जे आपल्याला भासतं, आपल्याला भास होतो तसा की ती खोली कमी झालेली आहे आणि तो ऑब्जेक्ट वर उचलला गेला आहे, ती म्हणजे काय असेल तर ॲपॅरंट डेप्थ. आणि असं का होतंय याचं स्पष्टीकरण आपल्याला मात्र रे डायग्रॅमच्या स्वरूपातच देता येणार आहे. मग काढूयात आपण रे डायग्रॅम. ठीक आहे. बघा बरं बोर्डवरची डायग्रॅम. जशी डायग्रॅम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे तशीच सेम डायग्रॅम मी इथं ड्रॉ केलेली आहे. तर टेक्स्टबुकमधली जी डायग्रॅम आहे ना ती समोरून दिसणारी तुम्हाला. एखादा वॉटर टँक आहे पण तो तुम्हाला समोरून कसा दिसेल तशी ती डायग्रॅम ड्रॉ केलेली. किंवा एखादा ग्लास स्लॅब आहे आणि तुम्ही समोर उभा राहिलेला आहे
त्यावेळेस तुम्हाला दिसणारे ते रेज आहेत. पण ॲक्च्युली जर मी म्हणत असेल की हा वॉटर टँक आहे, हा आपला ग्लास मगाशी मी पाणी भरलं होतं त्याच्यामध्ये, हा तो वॉटर टँक आहे, खाली कॉईन आहे आणि कॉईन तुम्हाला दिसतोय बघा बरं का. हे जे काय मला दिसतंय ना, कॉईनचं उथळ दिसणं, वर आलेलं दिसणं, कॉईलची जी रिअल डेप्थ आहे ती वेगळी असणं, कॉईन वर आल्यानंतरची जी डेप्थ आहे ती वेगळी असणं, हे मी वरून पाहते, बरोबर आहे ना. म्हणजे हे जे काही मला दिसतंय ना ते आपण इथून पाहतोय वरून. खूप ग्लास पालथे झालेले आहेत त्याच्यामुळं थोडी काळजी घेऊन काम करते. चॅप्टरचं नाव पुसून टाकलं थोड्या वेळासाठी. इथून पाहताय तुम्ही. आपले डोळे एवढे मोठे नसतात, पण मी ड्रॉ केलाय तुम्हाला समजावा म्हणून. तर हे वरून पाहताय तुम्ही. जसं की ह्या ग्लासमध्ये तो कॉईन वर आलेला मला वरून पाहिल्यानंतर दिसतो ना, मी असं साईडने नाही पाहत आहे. म्हणून ही जी डायग्राम आहे ती आपण वरून पाहतो. एखादा वॉटर टँक आहे आणि तो आपण वरून ऑब्झर्व करतोय. त्या वॉटर टँकच्या खाली असलेला जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला वर आल्यासारखा दिसतोय. त्याची जी डेप्थ आहे ती आपल्याला कमी झाल्यासारखी दिसते आणि हे मी वरून पाहते आणि तशी ती रे डायग्राम मला स्टडी करायची. ठीक आहे. बघा, हा तो कॉईन आहे, हा तो कॉईन की जो इथं खाली होता. इथं ओ ही त्याची रिअल पोझिशन होती की तो तिथं आहे. मग खूप सारे लाईट रेज त्याच्यावरती इन्सिडेंट झाले असतील ना, हो की नाही. वॉटरमधून खूप सारे रेज इथं आले असतील. इमेज तयार होण्यासाठी कमीत कमी 2 रेजची आपल्याला गरज असते, म्हणून मी 2च दाखवलेत. बघा, एक इथं दाखवलेला आहे आणि एक इथं दाखवलेलं आहे. हे पहा, हे काय झालं असेल बरं. एअरमधून बाहेरून एक लाईट रे आला, या कॉईनवरती जाऊन तो इन्सिडेंट झाला आणि तो तसाच परत गेलेला दाखवते मी. बघा, तो आलाही असाच आणि गेलाही असाच. एका सरळ पाथमध्ये तो इन्सिडेंटसुद्धा होतोय आणि तो रिफ्रॅक्टसुद्धा होतोय. आणि याचं कारण असं आहे की त्याचं या इंटरफेसला परपॅन्डिक्युलर असणं. म्हणजे की जो लाईट रे त्या इंटरफेसला परपॅन्डिक्युलर असा त्या ऑब्जेक्टवरती इन्सिडेंट होईल, तो अनडेव्हिएट राहील. कळतंय का. हा इंटरफेस आहे, इथं सपोज वॉटर आहे, इथं एअर आहे. एअरमधून एखादा रे आला, इथं ऑब्जेक्ट आहे, तो असा आला, असा सरळ आला, सरळ येऊन तो इथं इन्सिडेंट होतोय. तुम्हाला ती डायग्राम आठवती का की ज्याच्यामध्ये मी इंटरफेस ड्रॉ केला होता. एक नॉर्मल मी ड्रॉ करत होती आणि मी असं म्हणत होते की रे कसा येतोय तर ऑब्लिकली येतोय. ऑब्लिकली येणारा रे आहे की ज्याला आपण इन्सिडंट रे ऑफ लाईट म्हणतोय आणि त्याने ह्या नॉर्मल बरोबर काहीतरी डिग्रीचा अँगल केलेला आहे आणि त्याला मी म्हणते अँगल ऑफ इन्सिडन्स. इथं तसं काही दिसतंय का तुम्हाला. नाही. जर मी नॉर्मल ड्रॉ केला तर तोही इथंच असेल ना. म्हणजे नॉर्मल बरोबर ह्या इन्सिडंट रेने केलेला अँगल किती असेल, 0 डिग्री असेल. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स 0 आहे, तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा किती असेल तर 0 असेल. म्हणजे आला तोच पाथ फॉलो करत लाईट काय होणार आहे, पुन्हा जाणार आहे. म्हणजेच तो लाईट अनडेव्हिएटेड राहणार आहे. मग खूप सारे लाईट रेज आले असतील ना, त्यातला एक लाईट रे हा पहा, हा मी पहिला दाखवला की तो अनडेव्हिएटेड आहे आणि दुसरा जो लाईट रे आहे तो इथं इन्सिडेंट झाला, इथं, हो की नाही. म्हणजे पाण्याच्या तळापासून, ग्लासाच्या तळापासून, बेसपासून तो लाईट रे आता ट्रॅव्हल होतोय आणि कुठं आला तर इंटरफेसपाशी आला आणि तिथून तो हवेत येणार आहे पुन्हा, हो की नाही. ग्लासमध्ये पाणी आहे, पाण्यामध्ये तो लाईट रे जातोय आणि तो ह्या ऑब्जेक्टवरती इन्सिडेंट होऊन काय येतोय तर पुन्हा ते इंटरफेसपाशी येतोय आणि इंटरफेसपासून तो हवेमध्ये येणार आहे, एअरमध्ये येणार आहे आणि एअरमध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्या रॅटिन्यावरती तो इन्सिडेंट होऊन तुम्हाला त्या कॉईनचा सेन्स होणार आहे की कॉईन त्या ग्लासच्या बेसपाशी आहे, हो की नाही. बरोबर आहे ना मी बोलते ते. आपण थोडीच ना पाण्यात डोळे घालून बघणार आहे की कॉईन आहे का नाही आहे. आपल्याला तर कॉईनवरच दिसणार आहे. आपण कुठे आहोत तर एअरमध्ये आहोत. आपल्या आजूबाजूचं मीडियम काय आहे तर एअर आहे. मग तो जो लाईट रे आहे तो वॉटर हे तर डेन्सर झालं,
कोणाच्या कम्पॅरेटिव्हली, तर एअरच्या कम्पॅरेटिव्हली. असं असताना तो जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो अवे फ्रॉम नॉर्मल असा बेंड होतो. बघा बरं, ती रिफ्रॅक्शन ऑफ लाईटसाठीची जी रे डायग्रॅम होती ना, ती मी ह्याच गोष्टीसाठी तुम्हाला शिकवली होती की तो जो इन्सिडेंट होणारा लाईट रे आहे तो नॉर्मलकडे कधी बेंड होतो आणि अवे फ्रॉम नॉर्मल कधी बेंड होतो हे तुमच्या लक्षात यावं. हे ती डायग्रॅम शिकवण्यामागचा माझा हेतू होता. बघा, एक इंटरफेस आहे, इथं माध्यम दुसरं आहे म्हणजे असेल वॉटर किंवा काही, आणि इथं असेल एअर किंवा व्हॅक्यूम. ठीक आहे, इथं मी ड्रॉ केला एक नॉर्मल. मी म्हटलं की जर नॉर्मलला 0 डिग्री अँगल करून म्हणजे नॉर्मलला पॅरलल असा जर एखादा रे आला तर तो जसा आलाय तसाच काय होतो, पुन्हा निघून जातो. म्हणजे तो अनडेविएटेड राहतो, स्वतःच्या पाथपासून भटकत नाही. हो ना. आणि जो इन्सिडंट रे ऑफ लाईट इथून येतोय एअरमधून, दुसरं जे माध्यम आहे ते मी म्हणते की वॉटर आहे, आणि वॉटर एअरच्या कम्पॅरेटिव्हली कसं आहे तर डेन्सर आहे. मग पहिल्या माध्यमातून ज्यावेळेस लाईट एंटर होतोय दुसऱ्या माध्यमामध्ये, की जे ऑप्टिकली डेन्सर आहे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, त्यावेळेस हे जे बेंडिंग होतं ते कुठं झालंय तर नॉर्मलकडे झालंय, टुवर्ड्स नॉर्मल. आणि ह्याच्या उलट गोष्ट कधी घडते, हा इंटरफेस आहे, हे एअर आहे, हा वॉटर आहे, हा नॉर्मल मी ड्रॉ केला. आता लाईट असा ट्रॅव्हल होतोय इथून, तो वॉटरमधून येतोय इथं आणि तो एअरमध्ये जाणार आहे. एअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळते की आता व्हेलॉसिटी वॉटरमध्ये कमी होते आणि एअरमध्ये काय होणार आहे, ते इन्क्रीज होणार आहे. आणि मग त्यामुळं लाईट काय होईल, बेंड होईल. पण हे बेंडिंग होत असताना कसं होतं तर अवे फ्रॉम नॉर्मल होतं, हो की नाही. आणि इथं तयार होतो अँगल ऑफ इन्सिडन्स आणि इथं तयार होतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग आता तोच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, बघा, हा तुमचा वॉटर टँक आहे किंवा ग्लास स्लॅब आहे. तुम्ही वरून पाहताय, हे लक्षात ठेवायचं बरं का, तुम्ही वरून पाहताय. इथं तुम्हाला दिसतोय ऑब्जेक्ट बुडाशी, वॉटर टँक वॉटरने फिल केलेला आहे. म्हणजे इथं कॉईनवरती पडणारे जे काही लाईट रेज आहेत ते काय होतील तर रिफ्रॅक्ट होतील आणि तुमच्या रॅटिनापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला कळेल की तिथं काय आहे, त्या वॉटर टँकच्या बेसमध्ये काय आहे तर एक कॉईन आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे. मग एक लाईट रे आला, अनडेविएटेड राहिला. दुसरा जो लाईट रे आहे तो इथं आला, इथं. हा इंटरफेस म्हणायला हरकत नाही की जिथं वॉटर संपून काय होतं तर एअर तयार होतं. वॉटर आणि एअर जिथं एकत्रित येतात त्यांची बाउंड्री किंवा ज्या बाउंड्रीपाशी दोन माध्यम सेपरेट होतात अशी लाईन जी मी इथं ड्रॉ केलेली आहे तो म्हणजे काय असेल तर इंटरफेस असेल. मग बघा, हा नॉर्मल आहे, एन डॅशने मी नॉर्मल रिप्रेझेंट केला आहे बरं का, एन डॅशने. हा इंटरफेसला ड्रॉ केलेला नॉर्मल आहे. आणि इथून जो लाईट रे आला कॉईनला इन्सिडंट होऊन धडकून जो पुन्हा येतोय तो इंटरफेसवरती इथं येऊन आदळतो. मग तुम्हाला माहिती आहे हे तर वॉटर आहे आणि वॉटरमधून आता एअरमध्ये जातोय लाईट, म्हणजे व्हेलॉसिटी काय होती तर इन्क्रीज होतीये. व्हेलॉसिटी इन्क्रीज होताना तो नॉर्मलकडे नाही, असा नाही तो बेंड होणार, तो नॉर्मलपासून दूर जाण्याचा प्रयत्न करेल. बेंडिंग असं असेल. नॉर्मल बरोबर इन्सिडंट रेने केलेला अँगल इथं मी म्हणते तो काय झाला तर अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि इथं दुसऱ्या माध्यमात एंट्री झाली ना, इथं होतं वॉटर आणि इथं आहे एअर. मग हा झाला रिफ्रॅक्टेड रे, दुसऱ्या माध्यमात रिफ्रॅक्ट झालेलं, बेंडिंग झालेलं. जो लाईटचा पाथ तुम्हाला दिसतोय तो म्हणजे काय आहे तर रिफ्रॅक्टेड रे. या रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मल बरोबर केलेला अँगल हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे, इथं मी लिहितेय अँगल ऑफ इन्सिडन्स, आयने मी रिप्रेझेंट करते तो अँगल. आणि इथं सुद्धा बघा अनडेव्हिएटेड रे बरोबर केलेला जो अँगल आहे त्याला सुद्धा मी लिहिते अँगल ऑफ इन्सिडन्स. हे मी का लिहिलंय सांगते, तर हे आहेत अल्टरनेट अँगल. बघा, मी दोन लाईन ड्रॉ करते की ज्या पॅरलल लाईन्स आहेत. तुम्हाला अल्टरनेट अँगल म्हणजे सांगते मी काय असतं की ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ह्याच दोन लाईन मी इथं ड्रॉ केल्या. ठीक आहे, आणि हे मी असं ड्रॉ करते. हे असं ड्रॉ करते.
इथला जो अँगल आहे त्याला मी म्हणते आय, आणि इथं जो अँगल आहे ना त्याला सुद्धा मला म्हणावं लागतं आय. का तर हे काय आहेत, अल्टरनेट अँगल आहेत, हो की नाही. हे असे अल्टरनेट अँगल आहेत. आणि म्हणून हा जेवढा असेल अँगल ऑफ इन्सिडन्स, सपोज हा असेल 30 डिग्री, तर हा सुद्धा काय असणार आहे, 30 डिग्रीज असणार आहे. ठीक आहे. म्हणून हा अँगल ऑफ इन्सिडन्स, हा जर अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर हा सुद्धा काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. तसंच इथं काय झालं बघा, अल्टरनेट अँगल लक्षात असू दे. इथं वॉटर टँक, इथंपर्यंत पाणी भरलेलं होतं आणि इथं त्या वॉटर टँकचा बेस आहे, म्हणजे ग्लासचा बेस आहे इथं. तो जो वॉटर सरफेस आहे त्या वॉटर सरफेसपासून त्या कॉईनपर्यंतचं जे डिस्टन्स होतं ते मी कॅपिटल आरने रिप्रेझेंट केलं आहे. का तर त्या कॅपिटल आरला मला म्हणायचं आहे रिअल डेप्थ. कॅपिटल आर काय रिप्रेझेंट करते, रिअल डेप्थ, खरी खरी तेवढेही खोलीवरती तो कॉईन आहे, हो की नाही, रिअल डेप्थ. पण मला तो कॉईन इथं न दिसता तो कॉईन मला इथं दिसतोय, हो की नाही. हे कशामुळे आहे तर ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे आहे. मग आता कॉईन इथं नसून इथं असतो, इथं आहे असं वाटणं म्हणजे कॉईनची ही इमेज खरी आहे का, नाही. ही इमेज काय आहे तर ॲपॅरंट डेप्थ आहे. म्हणजे तुम्हाला तो कॉईन इथं नसून तुम्हाला तो कॉईन इथं असल्याचा भास होतोय. म्हणजे ह्या वॉटर टँकची खोली इथंपर्यंत नाही तर इथंपर्यंतच, एवढाच तो वॉटर टँक खोल आहे असं तुम्हाला वाटतंय. म्हणजे तो ग्लासचा बेस इथं नसून इथं असल्याचा भास तुम्हाला होतोय. मग ही जी कॉईनची डेप्थ आहे की जी आभासी आहे, आपल्याला असा आभास तयार करते की तो कॉईन इथं असला पाहिजे, की जी खोटी आहे. मग आपण त्या डेप्थला म्हणायचं ॲपॅरंट डेप्थ. मी कशाने रिप्रेझेंट केली बरं ती, कॅपिटल ए या लेटरने रिप्रेझेंट केली. राहील लक्षात. कॅपिटल आर म्हणजे काय आहे तर रिअल डेप्थ ऑफ कॉईन, आणि ए म्हणजे काय आहे तर ॲपॅरंट डेप्थ ऑफ कॉईन. मी कॉईन घेतला म्हणून मी कॉईन म्हणते, तुम्ही ऑब्जेक्ट म्हणू शकता. ठीक आहे. तर इथं तर तुम्हाला कळलं की कॉईनपासून जो लाईट रे आला तो इथं इन्सिडेंट झाला ह्या इंटरफेसला, आणि इथून तो काय झाला तर रिफ्रॅक्ट झाला. रिफ्रॅक्टेड रेनं नॉर्मल बरोबर केलेल्या अँगलला आपण काय म्हणतोय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा जितका आहे, जितक्या डिग्रीचा असेल तितक्याच डिग्रीचा हा सुद्धा असेल असं मी म्हणते. बघा मी इथं सुद्धा आरनेच रिप्रेझेंट केले. म्हणजे सपोज इथं तो असेल 40 डिग्री, तर इथं सुद्धा काय असणार आहे 40 डिग्री. आणि असं मी का म्हणते तर पुन्हा मी तुम्हाला दाखवते की सपोज ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, म्हणजे ही एक आहे आणि ही एक आहे, आणि यांच्यामधून जाणारी एक स्ट्रेट लाईन आहे. ही स्ट्रेट लाईन इथे एक्सटेंड करू का, म्हणजे तुम्हाला कळेल. हे पहा, ही गेली का अशी, हो ना. तर इथं जो अँगल तयार झाला आहे त्याला मी म्हणते अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर हा अँगल इथं तयार झालेला अँगल इतकाच असणार आहे, कारण हे काय आहेत तर करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल किंवा याला कॉन्सोनंट अँगल असं सुद्धा म्हणतात, हो की नाही. म्हणून हा जितक्या डिग्रीचा असेल तितक्या डिग्रीचा हा असणार आहे. म्हणून हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल तर मी याला सुद्धा काय म्हणते तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओ आणि एन डॅशमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर या पॉईंटमध्ये आणि या पॉईंटमध्ये असणार आहे. म्हणजे ह्या दोन्ही पॉईंटमधलं अंतर आपण किती लिहू शकतोय तर एक्स इतकं लिहू शकतोय. ठीक आहे. या पॉईंटला मी काहीतरी लेबलिंग करते. काय बरं लेबलिंग करू, वाय असं लेबलिंग करते. ठीक आहे. आणि इथं झेड असं लेबलिंग करूयात. म्हणजे वाय आणि झेड मधले जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर एक्स इतकं आहे. आणि ओ आणि एन डॅशमधलं डिस्टन्ससुद्धा किती आहे, एक्स इतकंच आहे, हो की नाही. सेम डिस्टन्स आहे. राहील लक्षात. तर बघा आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर काय असते तर रिअल डेप्थ अपॉन ॲपॅरंट डेप्थ असा डेप्थचा घेतलेला तो रेशो असतो. ही गोष्ट आपण प्रूव्ह करूयात. चला, सोपी गोष्ट आहे अगदी. आपण या अँगल ऑफ रिफ्रॅक्शनचा टॅन पाहूयात, टँजंट बघूयात त्या अँगलची. टँजंट कोणत्या अँगलचा बघायचा आहे, ह्या आरचा पाहायचा आहे. इथं तो कॉईन असल्याचा मला भास होतो. ह्या पॉईंटला मी काहीतरी नाव देते बरं. काय देऊयात आपण, डब्ल्यू म्हणूयात. ठीक आहे. मग आपण एक ट्रायंगल कन्सिडर करतो, राईट अँगल ट्रायंगल. इथं दिसतंय तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल.
WYZ असं आपलं त्या राईट अँगल ट्रायंगलचं नाव आहे. WYZ इथं तयार झाला 90 डिग्री अँगल. इथं आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन की ज्याचा तुम्हाला काय बघायचा आहे, टॅन थिटा बघायचा. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, टॅन आर बघायचा. टॅन माहिती ना तुम्हाला कोणाचा रेशो असतो, साइन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा म्हणजे काय असतं बरं, अपोजिट साईड डिवाइड बाय डायगोनल. आणि कॉस थिटा म्हणजे काय असतो, ॲडजेसंट साईड डिवाइड बाय डायगोनल. मग कसं लिहिल बरं मी हे, अपोजिट साईड डिवाइड बाय डायगोनल. हे मल्टिप्लिकेशनमध्ये पुढं जर मी लिहिलं तर हे असं असेल ना, मल्टिप्लाइड बाय डायगोनल डिवाइड बाय ॲडजेसंट साईड. डायगोनल कॅन्सल आउट होऊन जाईल. म्हणजे टॅन थिटा काय असेल, अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजेसंट साईड. बरोबर आहे ना. मग ह्या टॅन आरची अपोजिट साईड मला कुठं दिसते ह्या अँगलची, तर ही एक्स, ही आहे ना याच्या अपोजिट एक्स, डिवाइड बाय ॲडजेसंट साईड मला कुठली दिसते, तर ही WY किंवा YW की जी आपण कॅपिटल ए या लेटरने रिप्रेझेंट केली. म्हणजे जर मी टॅन आर फाइंड आउट केला तर तो टॅन आर येतोय x/a. कळलं. किंवा जर त्याच सेम अँगलचा मी सायनोसॉइडल अँगल पाहत असेल तर तो सुद्धा किती येईल बघा. इथं मी बघते साइन आर काय असतो बरं, साइन अपोजिट साईड डिवाइड बाय डायगोनल, अपोजिट साईड एक्स डिवाइड बाय. ह्या डायगोनलला मी ए असं का लिहिलं बघा ना. असं असेल ना की एकच रे आला आहे आणि हा दुसरा रे वॉटर सरफेसला इन्सिडंट होतोय. फॅक्टमध्ये असं नसेल ना, खूप सारे लाईट रेज, लार्ज नंबर्स ऑफ लाईट रेज या कॉईनवर इन्सिडंट होत असतील, तर जो लाईट रे मी इथं या ऑब्जेक्टवर इन्सिडंट होताना दाखवलेला एक आणि दुसरा इथून तो वॉटर सरफेसवरती इन्सिडंट झालेला दाखवते मी, फक्त 2 लाईट रेज दाखवते की ज्यांनी माझ्या रेटिनावरती या कॉईनची इमेज तयार केली. पण फॅक्टमध्ये काय असणार आहेत, लार्ज नंबर्स ऑफ लाईट रेज या ऑब्जेक्टवरती म्हणजे कॉईनवरती इन्सिडेंट झालेले असणार आहेत आणि मग ते रिफ्रॅक्ट होऊन माझ्या डोळ्यांपर्यंत पोहोचणार असतील. म्हणजे ते संख्येने जास्त आहेत आणि ते असे जवळजवळ असणार आहेत, कंजेस्टेड असणार आहेत, खूप असे स्प्रेड झालेले नसणार आहेत. हो की नाही. कारण आपले डोळे खरे खरे एवढे मोठे नसतात जेवढा डोळा मी इथं ड्रॉ केला आहे. हो की नाही. म्हणजे जर हा लाईट रे कंजेस्टेड आहे असं मी म्हणते आणि मी तो इथं ड्रॉ केला असा, इथं हा जो OZ आहे की नाही, ही जी OZ लाईन आहे ना, ती जर मी इथं ड्रॉ केली तर तुम्हाला हे जे डिस्टन्स दिसतंय R, तेवढंच अंतर कुणाचं दिसणार आहे, तर ह्या OZचं दिसणार आहे. का तर ही याच्या जवळ आली, OYच्या जवळ येते OZ. म्हणजे मला असं सांगायचं की जर ही YZ लाईन जर इथं सरकली जवळ, तर ती कोणा इतकी असणार आहे, तर तिची लेंथ ह्या ॲपॅरंट डेप्थ इतकी असणार आहे. म्हणजे ती ए इतकीच असणार आहे. जर ती बघा ना, ही YZ जी लाईन आहे ना, ती जर या वाय पाशी येत असेल ना, तर ही जी WZ लाईन आहे ती जर WY होत असेल तर WZ हे जे डिस्टन्स आहे ते कोणा इतकं असणार आहे, तर WY इतकं असणार आहे. आणि WY आपण कशाने रिप्रेझेंट केला, ए ने. आणि एला आपण काय म्हणतोय, ॲपॅरंट डेप्थ. म्हणून साइन आर मी किती लिहू शकणार आहे, बिनधास्त किती लिहून टाकायचा, ए लिहून टाकायचा. ठीक आहे. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की टॅन आर हा x/a असेल आणि साइन आर हा नियरली इक्वल टू काय असेल, x/a असेल. का तर आपण असं म्हणतोय की इथं काय असणार आहे, त्या ऑब्जेक्टवरती इन्सिडेंट होणारे जे लाईट रेज असतील ते 2-3 नसतील तर ते संख्येने कसे असणार आहेत, जास्त असणार आहेत. म्हणून आता जर मी टॅन आय पाहत असेल तर म्हणजे इथं जो अँगल ऑफ इन्सिडन्स दिसतोय
त्याचा मी टँजंट पाहील, मी टॅन अँगल पाहील. तर मग आता मी एक ट्रँगल कन्सिडर करते, वाय ओ झेड. येतोय का लक्षात? वाय ओ झेड. तर हा टॅन आय लिहित असताना मगाशीचा फॉर्म्युला लक्षात आहे का? विसरला? काय लिहिलं होतं बरं मी? अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजेसंट साईड, हो ना? अपोजिट साईड काय बरं ह्या आयची? तर एक्स डिवाइड बाय ॲडजेसंट साईड काय आहे? तर ही ओ वाय. आणि ओ वाय किती दिसतीये तुम्हाला? तर ती दिसतीये आर इतकी. म्हणून मी इथं लिहील एक्स बाय आर. आता ह्या सेम अँगल ऑफ इन्सिडन्सचा जर मी साईन आय पाहत असेल तर साईन आय तुम्हाला माहिती आहे काय बरं लिहितो आपण? अपोजिट साईड डिवाइड बाय डायगोनल. याची अपोजिट साईड तुम्हाला काय दिसती? तर ही वाय झेड. म्हणजे काय दिसती? तर एक्स डिवाइड बाय डायगोनल हा असेल ना डायगोनल. पण मग पुन्हा मगाशी जसं केलं आपण तसंच करायचं. हा जो डायगोनल आहे तो मी म्हणते की संख्येने जास्त लाईट रेज आहेत, म्हणजे ते असे स्प्रेड झालेले नसतील. ते कसे असणार आहेत? तर एकदम कंजेस्टेड असणार आहेत, जवळजवळ असणार आहेत, क्लोजली स्पेस्ड असणार आहेत. म्हणजे जर हा ओ झेड मी शिफ्ट केला कुठं? टुवर्ड्स ओ वाय, तर हे जे डिस्टन्स आहे ते या डिस्टन्स इतकं असणार आहे. म्हणजे ते कुणा इतकं असणार आहे? तर कॅपिटल आर इतकं असणार आहे, हो ना? म्हणजे हा काय असेल? तर एक्स बाय आर. म्हणजे मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे? साईन आर हा कोणा इतका असणार आहे? तर साईन आर इतका. आणि साईन आय हा कोणा इतका असणार आहे? तर टॅन आय इतका. नियरली इक्वल टू, हो ना? आणि हे सगळं कशासाठी? तर आपल्याला ह्या साईन आरचा म्हणजे सायनोसॉइडल ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन टू द सायनोसॉइडल ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. मला ह्या अँगल ऑफ रिफ्रॅक्शनचा साईन पाहून अँगल ऑफ इन्सिडन्सचा साईन पाहायचा होता. आणि ह्या दोघांचा मला काय घ्यायचा होता? रेशो घ्यायचा होता. का बरं मी असं करते? तर साईन आर डिवाइड बाय साईन आय केल्यानंतर मला मिळते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर, पहिलं माध्यम तुमचं काय आहे? तर एअर आहे. आणि दुसरं मीडियम काय आहे? तर वॉटर आहे. म्हणजे तुमची ही काय आहे? तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, हो की नाही? जी कुणासाठी तुम्ही फाइंड आउट करताय? तर वॉटरसाठी. ठीक आहे. आणि हे का असं मी लिहिलं साईन आर अपॉन साईन आय? तर अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये एक रिलेशन इस्टॅब्लिश केलं स्नेल्स नावाच्या सायंटिस्टने. म्हणून हा काय आहे? तर स्नेल्स लॉ आहे. हा काय आहे? तर स्नेल्स लॉ आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साईन आर अपॉन साईन आय. आणि हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे साईन आर अपॉन साईन आय आपण फाइंड आउट करूयात आणि बघूयात की जी किती यायला हवी आहे आपल्याला? तर रिअल डेप्थ अपॉन ॲपॅरंट डेप्थ इतकी यायला हवी. ठीक आहे. मग मी करते. साईन आर आहे का तुमच्या लक्षात? एन डब्ल्यू इज इक्वल टू साईन आरची व्हॅल्यू होती एक्स बाय ए आणि साईन आय आला होता एक्स अपॉन आर. मग मी हे कसं बरं लिहिलं? एक्स अपॉन ए हे मल्टिप्लिकेशनमध्ये रिव्हर्स होईल ना, म्हणजे असं होईल मल्टिप्लायड बाय आर बाय एक्स. ठीक आहे. एक्स एक्स कॅन्सल आउट झाला म्हणजे एन डब्ल्यू इज इक्वल टू काय झाला? आर अपॉन ए. आर अपॉन ए. आणि आर म्हणजे काय आहे? तर रिअल डेप्थ. आणि ए म्हणजे काय आहे? तर ॲपॅरंट डेप्थ. म्हणजे आपण या फॉर्म्युल्यावरून की ज्यावेळेस मला रिअल डेप्थ माहिती आहे, ॲपॅरंट डेप्थ माहिती आहे, तर मी काय फाइंड आउट करते? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. ज्यावेळेस मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर माहीत आहे, ॲपॅरंट डेप्थ माहीत आहे, त्यावेळेस मी फाइंड आउट करू शकते रिअल डेप्थ. मला रिअल डेप्थ माहीत आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर माहीत आहे, त्यावेळेस मी काय फाइंड आउट करू शकते? तर ॲपॅरंट डेप्थ. म्हणजे असा जो फॉर्म्युला आहे, आपण एकूण 3 व्हॅल्यूज ज्यामध्ये इन्क्लूड केले जातात त्यापैकी 2 जर नोन असतील आपल्याला तर एक अननोन व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर अशी अपेक्षा करते की हे जेवढं काही मी तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईटसाठीचं जे एक्झाम्पल दिलं होतं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ते तुम्हाला समजलं असेल. दुसरं जे एक्झाम्पल आहे ते तर अगदी आपण हायस्कूल लेवलपासून पाहत आलेलो आहोत की एक ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, त्यामध्ये एक पेन्सिल टाकायची, तर ती पेन्सिल आपल्याला ब्रेक झालेली दिसते. खरं ती ब्रेक झालेली असते का? नाही.
पण ती वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ती पेन्सिल ब्रेक झालेली आहे. अँड दिस इज ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे आपल्याला कशामुळे जाणवतं तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळं. ठीक आहे. मग एक्झाममध्ये NW इज इक्वल टू रिअल डेप्थ अपॉन ॲपॅरंट डेप्थ ह्या फॉर्म्युल्याशी संबंधित जर एखादं एक्झाम्पल आलं आपल्याला तर ते सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर आत्ता या लेक्चरमध्ये जेवढं काही झालं ते तुम्ही पुन्हा पुन्हा पाहायचं. रे डायग्रॅम डोक्यामध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा. रे डायग्रॅममध्ये जी काही जॉमेट्रिकल वर्क आपण केलं ते तुम्ही लक्षात ठेवून आपल्याला रिअल डेप्थ आणि ॲपॅरंट डेप्थसाठीचा फॉर्म्युला ऑब्टेन करता आला पाहिजे एक्झाममध्ये. आणि प्रिपरेशन दोन्ही प्रकारांनी करायचं, आपल्याला समजून घेण्यासाठी सुद्धा करायचं आणि एक्झाममध्ये मार्क मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा करायचं. ठीक आहे. घरातच राहा, सुरक्षित राहा, पण अभ्यास मात्र करत राहा. तोपर्यंत मी तयारी करते आपल्या पुढच्या लेक्चरची. भेटूयात पुन्हा लवकरच. टेक केअर. बाय.